वादळी वारा व जोरदार पावसामुळे 9 जूनला नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। साधारण तो आकडा जो 4000 हेक्टरवरचा आहे आणि यामध्ये प्रामुख्याने केळी, पपई आणि इतर फळबागाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये शेतकऱ्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र वेदर स्टेशनच्या माध्यमातून हे नुकसान मोजलं जातं। हेच वेदर स्टेशन बघतोय आपण अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील आहे आणि या ठिकाणी जे आहे ते 9 तारखेला जेव्हा वादळी वारा सुटला होता तो वारा ताशी 38 किलोमीटर वेगाने वाहिल्याची नोंद जे आहे ते प्रशासनाकडे झाली। मात्र किमान वारा जो आहे तो 40 किलोमीटर वेगाने वाहिला पाहिजे तेव्हा नुकसान भरपाई असा सुद्धा एक नियम यात आहे आणि त्यामुळे जे आहे ते आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र या सगळ्या नुकसान भरपाईवरून या वेदर स्टेशनचा मुद्दा सुद्धा आता आयरणीवर आलाय। खरंच हे वेदर स्टेशन व्यवस्थित आहेत का, ते अचूक जागेवर आहेत का आणि ते नियमानुसार लावलेत का, असे अनेक प्रश्न जे आहेत आता शेतकरी उभे करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते आपण शेतकऱ्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। आपण बघतो या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र आलेत आणि या वेदर स्टेशनमुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। खरं तर हे वेदर स्टेशन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पर्जन्य आपण मोजलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी असतात। मात्र हेच वेदर स्टेशन कुठेतरी आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठताना पाहायला मिळतात। काय सांगाल, तुम्ही शेतकरी संघटनेचं काम करता का, शेतकऱ्यांसाठी काम करता, काय सांगाल वेदर स्टेशन बाबत? खरं पाहिलं तर हा जो प्रोजेक्ट आहे हा स्कायमेट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटनी या ऑटोमॅटिक वेदर स्टेशन करता फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि स्कायमेट त्या जे इन्स्टॉलेशन आहे ते स्कायमेट करतं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे इन्स्टॉलेशन्स आहेत। हे इन्स्टॉलेशन करताना कुठल्याही गोष्टींची त्याचे जे क्रायटेरियाज आहेत, त्याचे जे नियम आहेत त्याचं पालन कुठेही करण्यात आलेलं नाही आहे। 2020 मध्ये अशाच प्रकारची एक नैसर्गिक आपत्ती आली होती। त्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही याच्यावर आक्षेप नोंदवला होता आणि त्या आक्षेपानुसार त्यावेळेस पंचनामे झाले होते आणि आमचा आक्षेप होता की जे इन्स्टॉलेशन्स आहेत ते सगळे चुकीच्या ठिकाणी आहेत। 2020 मध्ये जे काही पंचनामे झाले ते पंचनाम्यामध्ये याच्या प्रती आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये लक्षात येईल की 90% ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स हे चुकीच्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस तज्ज्ञामार्फत त्याची तपासणी झाली होती आणि ते त्यात पूर्ण जे तज्ज्ञ होते विद्यापीठाचे त्यांनी सुचवलं होतं की जे काही जागा आहेत त्या जागा आपल्याला बदलाव्या लागतील। जवळपास 90% ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या जागा बदलाव्या लागतील। आपण जर नांदेडची भौगोलिक परिस्थिती बघितली तर जवळपास मुदखेड, अर्धापूर, भोकर आणि नांदेडचा काही भागा पूर्ण बागायती पट्टा आहे तो इथं मोठ्या प्रमाणावर बागायती पिकांचं उत्पादन होतं। त्यामुळं इथल्या भागातील ऑटोमॅटिक वेदर स्टेशन करेक्ट असणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि पीक विम्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण जे नुकसान होणार आहे ते आर्थिक फार मोठं नुकसान आहे। परंतु 2020 मध्ये तक्रारी आणि पंचनामे होऊन सुद्धा आजपर्यंत हे जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत हे पूर्ण 100% रिलोकेट झालेले नाहीत किंवा योग्य ठिकाणी त्यांना बसवण्यात आलेलं नाही आहे। याच्यामध्ये प्रमुख रोल जो असतो तो असतो महसूल यंत्रणेचा। महसूल यंत्रणेने ही जागा उपलब्ध करून द्यायची असते। योगायोगानं महसूल यंत्रणा जी आहे ती कलेक्टरच्या अखत्यारीत असते आणि कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन सुद्धा महसूल यंत्रणेच्या चुकीमुळे हे जे काही हवामान यंत्र आहेत ते चुकीच्या ठिकाणी आजही बसलेले आहेत। योग्य जागा त्यांना उपलब्ध झालेली नाहीये। त्यामुळे आज जे काही नुकसान झालेलं आहे खरं तर या सगळ्या नुकसानीला महसूल यंत्रणा जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाहीये। आणि मला सांगायला तुम्हाला आणखी एक खेद वाटते, या भागाचे लोकनेते जे आहेत ते स्वतःला लोकनेते म्हणवतात आणि देशातील मोठे नेते म्हणवतात। श्री अशोकरावजी चव्हाण यांचा भोकर मतदारसंघ, या भोकर मतदारसंघातल्या MIDC मध्ये स्वतः भोकर शहरातलं सुद्धा जे हवामान यंत्र आहे ते आजपर्यंत रिलोकेट झाले नाही, ते आजही चुकीच्या ठिकाणी आहे। म्हणजे जे काही प्रशासनाची उदासीनता आहे पण सोबत जे काही इथले राज्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांची सुद्धा या प्रश्नाकडे बघण्याची उदासीनता फार मोठी आहे। शेतकऱ्यांचं नुकसान दरवर्षी होतं, हे फक्त आश्वासनं देतात, पाहणी दौरे होतात, याच्यावर शेतकऱ्याच्या हातात काही आजपर्यंत पडलेलं नाहीये। आणि म्हणजे आमची आजही मागणी होती की प्रत्येक गावनिहाय वेदर स्टेशन जे इन्स्टॉल झाले पाहिजे। काल त्याला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। कमीत कमी ही गोष्ट तरी चांगली झालेली आहे। निश्चित आपण बघतोय, काय सांगाल, काय नाव आहे, किती वय, असं बोललं जाते की केळीच्या इतिहासात एवढं मोठं नुकसान झालं नव्हतं का? याच्या अगोदर झालं होतं पण 20 वर्षाखाली तर आम्हाला विम्याचा हप्ता 3500 रुपये होता आणि 1 लाख रुपयाचं आम्हाला माजोदा मिळाला होता। आता ह्या नवीन सरकारमध्ये 8500 रुपये दर याचा विम्याचा हप्ता भरून सुद्धा या चुकीच्या यांच्या हलालगर्जीपणामुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होत आहे। तरी त्वरित सर्व आमचे नेते हनुमंतराव राजे गोरे, संदीप कुमार, दादारावजी पाटील यांनी कलेक्टरशी आणून करून हे सर्व करून आपले पत्रकार यांना मी सर्वांना विनंती करतो की हे पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा याच्या मुंबई याच्यावर सर्व याच्यावर मोर्चा काढून आम्हाला होईल तेवढा मावेजा भेटण्याचा प्रयत्न करावा।
निश्चित आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत, संदीप कुमार देशमुख. काय सांगाल, हातात कागद आहेत, वेदर स्टेशनबाबत अधिक काय माहिती आहे? असं बोललं जातं की इथं ताशी 38 किलोमीटर वेगानं वारे वाहिल्यात नोंद झाली, मात्र प्रत्यक्ष वाऱ्याचा वेग जास्त होता. माझ्याकडे आता ही वेदर स्टेशनचे काही रिपोर्ट आहेत 2020चे, आणि हे संपूर्ण भोकर मतदारसंघातले रिपोर्ट आहेत, जे की 2020मध्ये ज्यावेळेस तपासणी करण्यात आली ती एकदम चुकीच्या ठिकाणी हे वेदर स्टेशन होती. काही वेदर स्टेशनमध्ये प्रॉब्लेम पण होता, काही वेदर स्टेशन झाडाखाली होते, काही वेदर स्टेशन हे सावलीखाली होती. मग अशा परिस्थितीत तापमान मोजणी असेल किंवा वाऱ्याचा वेग असेल, त्या वेदर स्टेशनमध्ये अचूक नोंदवला जात नाही. याच्यावर एक रिपोर्ट आला होता, आणि जवळपास सगळीच वेदर स्टेशन ही चुकीच्या ठिकाणी होती म्हणून याच्यामध्ये नोंद पण आहे. परंतु याच्यावर कुठल्याच फौजदारी गुन्हेसुद्धा या तत्कालीन जे पालकमंत्री होते नांदेड जिल्ह्याचे अशोक चव्हाण यांना सांगूनही त्यांनी गुन्हे नोंदवले नाहीत. आज प्रॉब्लेम असा झाला आहे की जवळपास या भागातील जवळपास 4000 हेक्टर पीक नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये केळी तर प्रचंड प्रमाणात उद्ध्वस्त झालेली आहे. परंतु हे जे वेदर स्टेशन आहे इथे जवळपास 38 ताशी वेगाची नोंद झालेली आहे. आणि याच्या बाजूला इथून 4 किलोमीटर मनाट्याला एक वेदर स्टेशन आहे. तिथे वेदर स्टेशनमध्ये 80 म्हणजे ताशी 80 किलोमीटर, म्हणजे 2 वेदर स्टेशनमध्ये असा 4च किलोमीटरचं अंतर आहे. परंतु हे जे उताराला दाखवलेलं आहे, तुम्ही जर इकडे दाखवलं ना तर वरी प्रचंड चढ आहे, आणि हे वेदर स्टेशन उताराला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की इथे हवेचा अचूक वेग या वेदर स्टेशनला घेता आलेला नाही. त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याला तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. मला इथून सरकारला, जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की या भागातील जर शेतकऱ्यांना तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर या वेदर स्टेशनच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. आणि इथे जे चूक जी वाऱ्याचा वेग जो नोंदवला आहे चुकीचा, त्याच्या संदर्भातही काहीतरी जिल्हाधिकारी महोदय आणि इथल्या जे काही कृषी अधिकारी असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या सर्वांनी एक चांगली नोंद घेतली पाहिजे. आणि या वेदर स्टेशनच्या बाबतीमध्ये जे कोणी महसूल अधिकारी असतील, जे चुकीच्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मी एवढीच मागणी या शेतकऱ्यांच्या वतीने इथे करतो. जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसे त्यांनी आज सांगितलं की या वेदर स्टेशनवर ताशी 38 किलोमीटर वेगानं वाऱ्या वाहिल्यात नोंद झाली, मात्र प्रत्यक्ष वाऱ्याचा वेग जास्त होता. मग त्यामुळे जे आहे ते जिल्हा प्रशासनाचा असा अहवाल दिला की ताशी 40 किलोमीटरपेक्षा वेगानं वारे वाहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल. वाटतं का टेक्निकली बाबतीत जर पाहिलं तर वेग वाऱ्याचा कमी आहे, पण प्रस्ताव तसा जातोय की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असं होत असतं? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची विमा कंपनीचा रोल असतो. विमा कंपनी उद्या क्लेम करणार की इथे 38चा वेग नोंदवलेला आहे. आता यांच्या विरुद्ध लढायचं कसं? कारण आम्ही शेतकरी किती दिवस लढणार? कारण याच्यामध्ये जर जिल्हाधिकारी आणि जर कृषी अधिकाऱ्यांनी जर चांगल्या प्रकारे ॲक्शन घेतली तरच काही होऊ शकते, अन्यथा याच्यामध्ये काही नवीन असं काही होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना तुम्ही आजचे 1000 वर्षाचा इतिहास काढून बघा, कायम शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो आहे. आणि आताही जर संघर्ष करायचा असेल 21व्या शतकामध्ये, तर ही अवघड परिस्थिती शेतकऱ्यावर निश्चित येणार आहे. पुढे काय नाव आहे तुमचं? काय नुकसान झालंय? दादाराव पुळे नागिलीकर. दादाराव भीमराव पुळे नागिलीकर. मी इथं शेतकरी आहे. इथं जे हवामान इथं बसलेलं आहे, इथं मध्ये शेत आहे, इथं 20 एकर शेत आहे माझं. शेतकऱ्याला सुद्धा अजून माहित नाही. आताच राजूगुरे साहेब आले ते आताच आम्हाला माहीत झालं. पण एवढी नुकसान आमच्या या भागामध्ये झाली, कोणी आलेलं नाही. कालच आलते समजे इथं, समजे अशोकराव चव्हाण साहेब, ते भाभीजी समजे आलते ते इथं, पण कोणी आम्हाला इथं शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही कोणी. काय मागणी काय तुमची? मागणी आता आमचं नुकसान झाली, काहीतरी द्यावं. गरीबाची काय मागणी असते, आमच्या शेतकऱ्याची काय मागणी असते, तेच मागणी असते. काही नुकसान झालं तर पंचनामे अजून झालं नाही, तहसीलदार आलं नाही, कोणी चाललं नाही आमच्या इथं नागिलीमध्ये. आले तर तिकडे गेले म्हणते, तर दोन गेली म्हणून पाणी इकडे, ज्याची नुकसान झाली ते आलेच नाही कोणी. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. काय नाव आहे तुमच्या? किती केळीत नुकसान झाले? सर, माझं नाव शिवराज प्रकाश रणकाम. मी लहानचा शेतकरी आहे. माझं 3000 रोप होतं, पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, जमीन उद्ध्वस्त. आणि ते बी घड आता 8 दिवसामध्ये काढायला आलेला घड आहे. तर माझं 100% नुकसान आहे. पंचनामे वगैरे झालेले आहेत, मग फक्त हे वेदर स्टेशनमुळं एवढं आमचं नुकसान आहे. याला येऊन कोणी पाहत नाही, याची पडताळणी नाही, काही नाही. कधी आले, कधी गेले, त्याचं काहीतरी लोकेशन पाहिजे ना सर. शेतकऱ्यापर्यंत तरी कळालं पाहिजे ना. विचारपूस कुणाचीच कुणाला नाही सर. शेतकऱ्याचा कोणी वाली नाही वगैरे काहीच नाही. शेतकरी शेतकरीच्याच पद्धतीनं जगत आहे. आता मग 3000 केळीचं बोर्ड होतं, तुम्ही पूर्ण नुकसान झालं. याला लागवड खर्च किती आला होता आणि उत्पादन किती होणार होतं अपेक्षित? सर, माझं उत्पादन 12 लाख रुपये आहे. सर, आजच्या घडीनं जे रेट वगैरे आहे, आजचा जे रेट आहे त्या याच्यानुसार मला 12 लाख रुपये उत्पन्न होतं आणि माझा 3 लाख रुपये खर्च आहे सर रोपासकट. तर तुम्ही विचार करा, 100% जर माझं नुकसान झालं तर माझं एवढं नुकसान भरपाई कायच्यात निघणार? आज शेतकरी एवढा अडचणीत आहे, कोणी पाहायला वगैरे तयार नाही. वेदर स्टेशनचं आम्ही मागच्या वेळेसही सांगितलं होतं सर, 3 वर्ष झाले याचं सांगत आहोत. याचं ठिकाण बदलून घ्या,
कुठंतरी शेतकऱ्याच्या लोकेशनमध्ये येऊ द्या, कोणीतरी सह्या घेऊन जावं, याचं जे परमिट आहे कोणी येते जाते कळायला पाहिजे ना सर. कोणीच यायला तयार नाही सर. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी जे आपल्यासोबत शेतकरी होते यांनी वेदर स्टेशनबाबत आपल्याला माहिती दिली. वेदर स्टेशनच्या कथा शेतकऱ्यांनी सांगितल्यात आणि आता आपण जर बघितलं तर हा संपूर्ण वेदर स्टेशनचा परिसर आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की वेदर स्टेशन उताराला आहे, त्याचं अंतर सुद्धा कमी आहे. आपण जर बघितलं इकडं मंदिर दिसतोय आणि हे मंदिर चढावर आहे आणि बाजूला इकडे जर बघितलं तर झाडझुडपं मोठ्या प्रमाणात वाढले आणि खरं तर या वेदर स्टेशनचं पर्जन्यमापन, तापमान व वाऱ्याचा वेग सुद्धा मोजला जातोय. पण अशा झाडांना जर वारं आडवत असेल, ताडत असेल तर या वाऱ्याचा वेग कसा मोजला जाणार आणि जे पीक विमा कंपनीचे निकष आहेत ते सुद्धा हे वेदर स्टेशन कसं पूर्ण करणार. म्हणजे हे वेदर स्टेशन जे आहे ते शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे कंपनी धार्जित वेदर स्टेशन आहे का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी दाखले दिले की 2020 साली या संपूर्ण प्रकरणात चौकशी झाली होती, मात्र याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि शेतकऱ्याचा असा आरोप आहे की हे वेदर स्टेशन अंशतः चुकीच्या ठिकाणी आहेत, ते योग्य ठिकाणी लावले जावेत, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. भविष्यात आता महसूल यंत्रणा या वेदर स्टेशनवर कारवाई, वेदर स्टेशनच्या बाबतीनं काय अनुषंगाने काही काम करणार का, ते वेदर स्टेशन योग्य ठिकाणी लावणार का आणि वेदर स्टेशनच्या मोजमापीनंतर शेतकऱ्याला जे आहे ते नुकसान भरपाई मिळणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.